नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या जैविक तंत्रज्ञानावर जे आपले एन-पी-के आणि सेट जे प्रॉडक्ट आहेत, ते वापरकर्ते आज आपल्याला भेटलेले आहेत. त्यांनी 3-4 वर्षापूर्वी काहीतरी वापरलेत प्रॉडक्ट आणि खूप छानसा असा त्यांचा एक अनुभव आहे. तो व्ह्यूअर्सला त्यांचा विश्वास वाढावा यासाठी आपण हा व्हिडिओ घेतोय आज अचानकपणे घेतोय. तर त्यापूर्वी त्यांची ओळख करून घेऊया. सर तुमची ओळख सांगा पण. नमस्कार. हां. मी धर्मदास किसन कांबळे बापेरकर, ग्रुप ग्रामपंचायत रावारी बापेरे सदस्य आहे, प्रभाग क्रमांक 2. हं. कांबळे साहेब हे माझ्या गावातलेच व्यक्ती आहेत. पण ते नेटसपच्या बाबत जे काही काम करतात हे मला आज देखील माहीत नव्हतं. पण अनायासे आता ते आमच्या घरी आले आणि आमच्याशी चर्चा करत होते. पण मी मुंबईमधून तो नेटसपचा प्रोजेक्ट एक मागवला होता आणि एन-पी-के सेट. एन-पी-केचा हां. आणि मी ते माझ्या झाडांना त्याचा वापर केला. म्हणजे आज ह्या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेली आणि ही माझ्या घराच्या समोरच नारळाची झाड आहेत. ओके. ही. हां. हां. त्याच्या पुढे एक ह्या इथे नारळाची झाड आहेत त्यांना पाणी मिळतंय. ओके. पण त्या तिकडे जी नारळाची झाड आहेत त्याला पाणी अजिबात मिळत नाहीये. आज किमान 10 वर्ष तरी त्या झाडांना पाणी नाही. हं. पण मी माझ्या झाडांना जेव्हा घातलं होतं एन-पी-के, त्याचप्रमाणे मी त्या झाडांना देखील घातलं. तर माझ्या झाडाचा जसा रिझल्ट आला, रिपोर्ट आला तसंच त्या झाडांचा आला. ह्यांना पाणी मिळतंय तरी पण चांगला रिपोर्ट आलाय. त्याला पाणी मिळत नसताना देखील चांगला रिपोर्ट आला. झाडं व्यवस्थित धरले. नारळ तर खूपच धरले होते. बऱ्याचशा मुंबईवाले लोकांनी आले ते घेऊन गेले हं, हं. आणि त्या झाडाचा जो रंग आहे हिरवागार मस्त वाटत होतं आणि ते घातल्यानंतर मला असं वाटलं की कलमाच्या झाडांना, हापूस आंब्याच्या झाडांना घालूया. कांबळे हं. साहेब. हो. मग हापूसच्या झाडांना घातल्यानंतर त्या वर्षी आंबे वगैरे एवढ्या व्यवस्थित आलेले. तर एका लहान झाड आहेत. खूप तुम्हाला सांगतो म्हणजे खूप खूप नाही नाही म्हणताना तरी पण 12-15 वर्षाची झाड आहेत ती. ओके. पण मध्यंतरीच्या काळात ती धरत नव्हती. हं. एन-पी-के घातल्यानंतर त्यांना एकदाच बहर आला असा, तर चांगले धरायला लागले आणि धरायला लागल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी काही ट्राय नाही केलेलं ते. हं, हे हं. कामाच्या व्यापाच्यामुळे वगैरे हे राहून सगळं गेलं असं ते असं. राहून गेलं. पण आता तुम्ही भेटलात, तर तुमच्याकडून आपण तो प्रोजेक्ट नक्की राबवणार. त्याचं कारण असं आहे, की आपल्याला त्या झाडांमध्ये आपल्या म्हणतो ना प्रोटीन हे हं. तुमच्या त्या एन-पी-के मधून मिळते आणि तुमचा प्रोजेक्ट चांगला आहे. तुम्ही इथे आलात माझ्या घरी तुमचे धन्यवाद. मला माहिती दिलीत, मला आठवण करून दिलीत. आता मी हा तुमचा प्रोजेक्ट नक्की वापरणार. ओके. सर पण आणि आपले जे व्ह्यूअर्स बघतायत ना, तर त्यांना एवढंच तुमचा काय सांगेन, संदेश? की माझं गाव बापेरे आहे हां. आणि आता इथे एवढं टेम्परेचर वाढलंय. ह्या बरोबर. टेम्परेचरमध्ये झाडांना अतिशय नुकसान होणार आहे हं. आणि आपल्याला भविष्यात जर झाडांची अजून लाईफ बघायची असेल, तर हे तुमचं नेटसपचं जे प्रोडक्ट आहे, हं. हे वापरायला हवं. कारण मी स्वतः आता ते वापरणार आहे ह्या वर्षापासून. आता मी माझी बरीचशी माझ्या भावाने आणि मी बऱ्यापैकी तयार केलेली आहे तिकडे. हापूस आंबे, काजू 4 नंबर, वेंगुर्ला 7 नंबर. तर त्यांना देखील मी तो प्रोडक्ट वापरणार आहे. ओके. तर आपणही सगळ्यांनी ते वापरावं. कारण 3 वर्षाच्या गॅप नंतर मला आता स्वतःला कळून आलंय, की तुमचा हा एन-पी-केचा जो नेटसपचा प्रोजेक्ट आहे, तो माणसाप्रमाणे झाडाला देखील पोषक आहे. ओके. ऐकलं थँक का? यू. तेव्हा सगळ्या लोकांनी हा वापरावा, अशी मी इच्छा नव्हे तर आव्हान करतो. सर्वात महत्त्वाचं असे आपण व्हिडिओ घेण्याचं पाठचं कारण काय आहे? की अशा काही एक्सपर्ट लोक आहेत किंवा ज्यांनी यूज केले त्यांच्या माध्यमातून कोणाचा तरी विश्वास वाढावा आणि त्यांनी वापरून बघावं हाच मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर ते प्रॉडक्ट त्यांचं काम करतात. नाही आणि तरी मुळात हां. कांबळे विषय कसा आहे, आमची टोटली 750 झाडं आहेत काजूची धरणारी आणि बाकीची आहेत ती लहान आहेत. म्हणजे 1100-1200 झाडं आहेत. वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 आणि गावठी. ओके. तर त्या सगळ्या झाडांना येते आता ह्या मे महिन्यातच आपण वापरायचा माझ्या भावाने आम्ही निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे नारळाची झाडं आहेत त्यांना देखील वापरणार आहे. हापूसची काही एवढी झाडं नाही आहेत. 250-300च्या आसपास असतील. तर त्यांना देखील आम्ही तोच प्रोजेक्ट वापरणार आहे. फक्त एवढंच की तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला चांगलं सहकार्य करा. नक्कीच. आमच्या प्लॉटमध्ये या आणि आम्हाला ते डेमो दाखवा. त्याप्रमाणे आम्ही पुढे कामकाज चालू ठेवू. नक्कीच, नक्कीच. ओके. तुमच्यासारखे प्रगत शेतकरी जर आमच्यावर असतील, तर नक्कीच ह्या गोष्टी केल्या जातील. तर तुम्ही व्हिडिओ जास्त न वाढता मी थांबवतो ओके. आणि जी तुम्ही मोलाची मुलाखत दिलात आमच्यासाठी, नेटसप फॅमिलीसाठी, त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभार आहे. थँक ओके. थँक यू.